जागरणाचा कार्यक्रम म्हणल्यावर एक जरी मुलं असले तरी देवाचा जागरण होतच हाय का नाही. पण आपल्या भक्तांची इच्छा असते की एखादं दोघी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर आज मी चालली आहे आत्याच्या गावाला, सातारा येथे. तिथे खंडोबाचं जागरण गोंधळ आहे. तिथे मी, निखिल आणि प्रिशा चाललो आहोत. रस्त्यात आमची गाडी बंद पडली, त्यामुळे आम्ही फोटो सेशन केलं. आणि आता आमची गाडी चालू झाली आहे आणि आम्ही निघालो आहोत बाईकवरती कडेपुरातनं लोणीला, साताऱ्यामधील लोणी या गावी. बघा प्रिशा कशी एन्जॉय करते, बघा बघा. आणि नंतर आम्ही उतरलो तिथे पुसेसावळीमध्ये. तिथे तालुक्याचं ठिकाण आहे. तिथे जरा उतरलो. तिथे 1 तास ट्रॅव्हल केल्यानंतर बाईकवरती पाय दुखायला लागले माझे. आणि त्यानंतर आम्ही पुसेसावळीमध्ये उतरलो, चहा वगैरे पिला, नंतर परत निघालो आणि आत्याच्या घरी पोचलो. हे आहे आत्याचं घर. रात्र झाली आम्हाला पोचायला, खूप वेळ लागला. गाडी बंद पडली त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला. अंधारात हा माझ्या आत्याचा नातू, 2 नंबर सुनेचा. आणि ही मोठी सून बरं का आत्याच्या माझी. आणि ही मी. आणि ही माझी आत्या, लाडकी आत्या, खूप लाड करते माझा. आणि हे त्यांचं तयारी झालेली ना जागरण गोंधळाची. कशा भाकऱ्या थापतात बघा सगळ्या चुलीवरती बायका. म्हणजे त्यांच्या समाजातल्या सगळे येतात बायका, गाववाले सगळे येतात भाकऱ्या थापायला. हे वाटण केलं होतं, 20 किलोचं बोकड होतं, 20 किलोचं बोकड कापलेलं होतं. हे कसे बनवत आहेत. आणि हे मंडप घातलेलं, किती छान वाटतं ना असं मंडप घातलेलं असेल तर. आणि हे जागरण गोंधळ पूजा वगैरे करत आहेत वाघ्याला. हा त्यांचा मोठा मुलगा आत्याचा, तो बसलेला पूजेला. म्हणजे सगळे पूर्ण फॅमिलीच बसली होती. छान वाटत होतं. पण नंतर तिथे गेले ते पूजा करायला, आरती केली तिथे. ते काय बोलतात त्याला, हे मटण. आता दोघांचा मला पण डान्स जमलाय. कसं झालं पाहिजे. नंतर कार्यक्रम संपला. मोरळींचा डान्स झाला. त्यानंतर कार्यक्रम संपला. नंतर ते वाघ्यांना पोशाख दिला, पूर्ण पोशाख. आत्याच्या दिराने आणि
जावेने. त्यानंतर आम्ही सकाळी निघालो घरून. रस्त्यामध्ये चहा आणि भजी खाल्ली. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब.